6:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पवित्र पोर्टलमार्फत राबवण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील 13,119 पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी निवड झालेल्या उमेदवारांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. गुणवत्ता आधारित आणि पारदर्शक प्रक्रियेतून झालेली ही भरती असून जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, आदिवासी विकास विभाग आणि खासगी संस्थांमधील पदांचा यात समावेश आहे. नेपाळमधील काठमांडू इथं गेलेले नागपूर जिल्ह्यातील 110 नागरिक सुरक्षित असून जिल्हा प्रशासन त्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे. काठमांडूहून हे नागरिक पर्यायी बसनं जनकपूर मार्गे नेपाळ भारत सीमेच्या दिशेनं रवाना झाले आहेत. भारतात प्रवेश केल्यानंतर पटना इथून रेल्वेनं नागपूरला परतण्याचं नियोजन करण्यात आलंय. नेपाळमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीनंतर ही पावलं तातडीनं उचलण्यात आली. कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून तिबेटमध्ये सागा इथं अडकलेले महाराष्ट्रातील 37 भाविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर आज सकाळी 6 वाजता न्यालुम चेकपोस्ट मार्गे काठमांडू सुरक्षित इथं रवाना झाले. परतीचं विमान 29 ऑगस्टला असल्यानं महाराष्ट्र शासनानं परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधून त्यांच्या प्रवासासाठी मदत केली. संकटाच्या वेळी तातडीनं मदत केल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री, राज्य शासन आणि भारत सरकारचे आभार मानले आहे. रक्षाबंधन निमित्त नागपूर महानगरपालिकेनं शहरातील महिलांना आज आपली बसमधून मोफत प्रवासाची सुविधा जाहीर केली आहे. महिलांसोबत 10 वर्षांखालील अपत्यांनाही मोफत प्रवास करता येणार असून एसी आणि नॉन एसी दोन्ही बसमध्ये ही सवलत लागू राहणार आहे. बसच्या पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत महिलांना तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. नागपूरच्या धनतोली परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात महापालिका आणि पोलीस विभागानं संयुक्त कारवाई केली. रस्ते, दवाखाने आणि रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणं हटवून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आलं. भविष्यात रस्त्यावर अतिक्रमण आढळल्यास साहित्य जप्त करण्यासोबतच संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा महानगरपालिकेनं दिला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.